शक्य झालं नव्हतं, परंतु शेळूच्या असणारा गेट पासून ते गावापासून बांधवलीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याचं काम आणि साऱ्यांनी या ठिकाणी नारायण भाऊ आम्ही केलं. आपण या विकासाला गती दिली. या परिसरामध्ये अनेक बाहेरचे लोक या ठिकाणी वास्तव्य झाले आहेत. यांचे प्रश्न प्रलंबित होते. येणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय मिळावा. केपीके नगर असेल, या परिसरामध्ये राहणारे नव्याने वास्तव्य झालेले अनेक रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत. या साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या ठिकाणी या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. शेळू गावातील ग्रामस्थ असतील, बांधवलीचे ग्रामस्थ असतील, परिसरात असतील, केपीके नगरचे ग्रामस्थ असतील, या साऱ्यांच्या साक्षीने आपण या संपूर्ण परिसराचा विकास करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. शेळू परिसरामध्ये पाण्याची मोठी समस्या होती. या ठिकाणी सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत आपण वॉटर स्कीम मंजूर करून घेतलेली आहे. हे काम प्रलंबित आहे, पण लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल आणि शेळूकरांना शुद्ध पाणी पिण्याचे या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने शेळूच्या विकासाला चालना मिळावी, या परिसराचा विकास व्हावा, या परिसरातील प्रत्येक नागरिक हा सुखी व्हावा, या दृष्टीने सातत्याने आम्ही या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. मी साऱ्या शेळूकरांना या ठिकाणी विनंती करेन की ज्या पद्धतीचं स्वप्न या संपूर्ण मतदारसंघाचं मी पाहिलेलं आहे, हे संपूर्ण मतदारसंघाचं नंदन व्हावं या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे आणि म्हणून कर्जतची डेव्हलपमेंट व्हावी, म्हणून कर्जतच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आपण प्राधान्य दिलं. आपण सगळेजण पाहताय की चौक कर्जत रस्ता असेल, जवळजवळ 100 कोटी रुपयाचा निधी आपण त्या रस्त्यासाठी खर्च केला आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून चौक कर्जत असेल, कर्जत बदापूरपर्यंत रस्ता असेल, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. कर्जत ते मुरबाड रस्ता असेल, हे सारे रस्ते कॉन्क्रिटीकरण आपण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे कर्जतमध्ये आता पुढील काळामध्ये नव्याने डेव्हलपमेंट येणार आहे. आपण ज्या पद्धतीचा विकास या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी केला, त्या विकासाला आपण गती देण्याचं काम पुढील 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आपण आता पाहिलं की जी डेव्हलपमेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, या डेव्हलपमेंट करत असताना आपण समृद्धी हायवे पाहिला असेल, त्यानंतर आपण एक्सप्रेसवे पाहिला असेल, हे सारे रस्ते नव्याने डेव्हलप होत असताना बाजारपेठा सुद्धा नव्याने तयार होत असतात, दुकाने येत असतात, हॉटेल्स येत असतात आणि या माध्यमातून नव्याने डेव्हलपमेंट होत असतात. आपला परिसर सुद्धा आपण पाहताय कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर डेव्हलपमेंट नव्याने त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे, नव्याने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे आणि या माध्यमातून शेळू परिसराचा झपाट्याने विकास होताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून पाण्याची समस्या सुद्धा आपण या ठिकाणी दूर केलेली आहे. 6 महिने वर्षभरात ते पूर्णपणे काम पूर्ण केलं जाईल आणि शेळू गावातील पाणी आणि संपूर्ण परिसराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटेल. गटार असतील, रस्ते असतील, त्याच्या मूलभूत गरजा आहेत, त्या साऱ्या मूलभूत गरजा सोडवण्याचं काम आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने करत राहील. आपला आत्मविश्वास, आपलं सहकार्य शेळूकरांनी या परिसरात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी प्रामाणिकपणे आपण विकासाला प्राधान्य द्यावं. चुकीची लोक चुकीच्या पद्धतीचा प्रचार करत आहेत. पैशाचं आम्ही दाखवण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे, परंतु शेळू परिसरातील जनता ही शून्य आहे. मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे, या मतदानामध्ये शेळू गावात या परिसरातून सर्वात जास्त सगळ्यांना या ठिकाणी निर्माण झालेला आत्मविश्वास झालेला आहे. मी पुन्हा एकदा शेळू परिसरातील आणि शेळू गावातील सगळ्याच नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाला प्राधान्य देऊन एकत्र आलेला या गोष्टीचा आपल्या मनापासून कौतुक करावं वेळ कमी आहे त्यामुळे आपण शेळूचे तरुण असतील, माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे असणारे पप्पू मस्ते, नरेश मस्ते असेल, रवी माझ्याबरोबर आलेला आहे. घरात संकट ओढवलं असताना सुद्धा या कुटुंबाने पूर्णपणे माझ्यासाठी झुकून दिलेलं आहे. या गोष्टीचं अनुश्री मी त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. शेळू परिसरातला असणारा आमचा साई असेल, मनोज असेल, हे सारे माझे सहकारी सातत्याने रात्रंदिवस संघटनेसाठी, संघटना वाढली पाहण्यासाठी, शिवसेनेचा आमदार व्हावं आणि महेंद्र कोरवे आमदार व्हायसाठी प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आमचा पप्पू शेळके असतील, ही सारी मंडळी, विशाल असेल, सगळ्यांचीच नावं घेतली काय कोणी लहान म्हणू नका, परंतु आपण सारे तोलामोलाचे सहकारी या संपूर्ण परिसरामध्ये काम करत आहेत. आमचे वकीलबाई सुद्धा सुट्टी टाकून उपस्थित राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सगळे सहकारी सगळ्यात आपण भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने सरकारने प्रयत्न केलेले आहेत आणि सरकारने महत्वाकांक्षी योजना सुद्धा राबवलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली आहे
आणि या योजनेचा लाभ सगळ्याच महिला भगिनींना झालेला आहे. उपस्थित महिला भगिनी उपस्थित आहेत. आपल्या किती महिला भगिनीला लाभ मिळाला हात वर करा. लाडकी बहीण योजनेचा बघा ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्याच महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि म्हणून आपण साऱ्या लाडक्या बहिणींनी 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे आपलं मत तर आपण द्यायचंच आहे, परंतु आपल्या कुटुंबातला असणाऱ्या प्रत्येक सदस्याचं मत हे धनुष्यबाणला पडलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचं काम हे सातव्या माध्यमातून केलं जाईल. आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शेळूकरांचं परिसराचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आपण साऱ्यांनी धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने शिवसेना महायुतीला विजय करा, जेणेकरून या परिसराचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी विकास करता येईल, विकासाला चालना देता येईल अजून. आणि म्हणजे यासाठी आपलं सहकार्य मोलाचं आहे. सर्वांनी आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं. ज्ञानेश्वरचं नाव घेतलं मी सुरुवात, त्यामुळे आपण ज्ञानेश्वरचं सावलीसारखं बरोबर आहे राहिलं असं त्यांनी देखील व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आपण रेखाताईची दोन्ही मुलं माझ्याबरोबर ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सुद्धा विचार करते. रोशन असेल, हे सारी कंपनी आपण आमचे वकील असतील, हे सारे मंडळी माझ्याबरोबर तन मन लावून अतिशय प्रामाणिकपणे आपण सारे जण या परिसरामध्ये काम करणार. मी मनापासून शेळू परिसरातला असणाऱ्या शिवसेना आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण साऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी महायुतीचा प्रचार सक्षमपणे उभा केलेला आहे. आणि म्हणून आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सारे उपस्थित आहात. उपस्थितांचं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला अजून पाषाणीला जायचं आहे. अजून आमचा निलेशने काहीतरी नव्याने त्या ठिकाणी कविकला या अशी विनंती आहे, बातमीदारांची विनंती आहे. सर्वांना एकच सांगेल का फक्त तुम्ही तर आहेतच बरोबर, ते संघर्ष बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका, त्यांचं नाव राहिलं तर आपण पुढील सुद्धा त्या ठिकाणी बांदिवली असेल शेळ आणि केबीके नगर असेल फक्त त्या ठिकाणी बाहेर येऊन त्या ठिकाणी स्वागत करावं. गावात त्या ठिकाणी निघून नये, कारण अजून मला पाषाणीला जायचं आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. जेवढा वेळ आपण देत आहे तेवढा थोडासा वेळ आपण त्या ठिकाणी मोदी साहेबांची सभा आता संपूर्ण या ठिकाणी आलेलो आहे. शेळूकरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपलं प्रेम सहकार्य हे कायमस्वरूपी असंच राहू द्या. शेळूकरांसाठी या ठिकाणी आवर्जून सांगेल की तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी वोट करा. ही कायमस्वरूपी प्रत्येकासाठी आपल्यासाठी सहकार्याची भूमिका राहील. पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण प्रचंड विश्वास नक्कीच विश्वासाला आम्ही तडा देऊ जाणार नाहीये. आणि या ठिकाणी आमचा पूर्ण शेलू ग्रामपंचायतीच्या वतीने आपला शब्द देतो. या ठिकाणी आपला 1 नंबरचं जे बटन आहे ते 1 नंबरचं बटन प्रचंड प्रमाणावर दाबून आपण 1 नंबर या ठिकाणी सर्व बरोबर